माझा नमस्कार. खूप वर्षापासून इथे यावं, तुमच्या शेजारी कर्नाटकच्या औराद विधानसभा क्षेत्र कमानगर ಮತ್ತು औराद सेवक म्हणून मी सेवा करत असतो. आणि आज माझ्या इथे माझ्या छोट्याशा तांड्यामध्ये तुमच्या समाजाचे बहुपालक संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा डॉक्टर रामराव महाराज यांचं मंदिर निर्माण झालेलं आहे. 2009 पासून यात्रा महोत्सव जनतेच्या कृपेने प्रारंभ केलेली आहे. आज तुमच्याशी बोला म्हणून वार्तामान पत्रिके परिषदमध्ये माझ्यासोबत आमचे समाजाचे नेते, लातूरचे जिल्हा पंचायतचे सभापती राठोडजी, आमचे अनेक नेते राठोडजी, आमचे बिदर जिल्हा पंचायतचे माजी अध्यक्ष शिवन मोटेजी, आमच्या तालुक्याचे जुन्नर असे कार्यसम्राट आमचे पन्हाळेजी, आमचे रयत मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज धर्माजीजी, तर अनेक सगळे सोबत आमच्या आणि उदगीर सगळे पत्रकार बांधवांचा स्वागत करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. मी आज ह्या स्टेजवरती असेल, या मुक्कामवरती असेल, मला फक्त आई जगदंबेचा, माझ्या संत सेवालाल महाराजांचा, डॉक्टर रामराव महाराजांचा, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या ताकदीने आज गेली 16-17 वर्ष मी सेवा करत आहे. सेवा करत असताना, विकास करत असताना, अभिवृद्धी करत असताना सगळ्या प्रकारचा विकास झाला पाहिजे, सगळ्या प्रकारची सेवा झाली पाहिजे. धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, नाट्य असेल, असे अनेक व्हायला पाहिजे ह्या हेतूने. आणि विशेष करून माझ्या इच्छापूर्ती माता जगदंबा याचा जो मला साक्षात्कार, चमत्कार, स्फूर्ती असं तेजाने मी काम करत असतो. आणि 2007ला मंदिरची स्थापना केली आणि 2009 पासून हा यात्रा महोत्सव जोरात असतो. महाराष्ट्राचे आमचे समाजाचे लोक येत असतात, तेलंगणा, कर्नाटक पुरा, अशा प्रकारे मी आणि ट्रस्ट इच्छापूर्ती माता जगदंबा या ट्रस्टच्या वतीने आणि प्रभू एंटरप्राइज कंपनीच्या वतीने हा प्रोग्राम मी आयोजित करत असतो. आणि ह्याच्यामध्ये हा 16वा यात्रा महोत्सव आहे. इच्छापूर्ती माता जगदंबा 16वा यात्रा महोत्सव आणि जानपद, आणि याच्यामध्ये जानपद कार्यक्रम पण, सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित करत असतो. आणि आमच्या समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज, डॉक्टर रामराव महाराज यांचा पण सेवालाल महाराजांना प्रकट होणारी माता जगदंबा आणि जगदंबाची आणि सेवालाल महाराजांचा सेवा करणारे डॉक्टर रामराव महाराज यांचा पण मंदिर इथे आहे. आणि ह्या तिन्ही मंदिराचं मी 9 पासून यात्रा करत असतो. या यात्रेचा उद्देश एकच आहे की माझ्या तालुक्याचा रक्षणा हो, तालुक्याचा विकास हो, शेतकऱ्यांना आशीर्वाद हो आणि माता जगदंबेचा आशीर्वाद माझ्या लोकांवरती राहो हे भावना. दुसरी, आमच्यात जे जानपद कला आहे, संस्कृती आहे, क्रीडा आहे, कुस्ती पट्टू आहे, म्हणजे अनेक असे प्रोग्राम वेगवेगळ्या रूपाने मी प्रोग्राम आयोजित करत असतो. त्याची रूपरेषा अशी आहे
ती 10 फेब्रुवारीला पूजा, होम, हवन, यज्ञ पूर्ण प्रारंभ होत असते. 10 तारखेला संपूर्ण पूजा 5-7 ब्राह्मणांच्या माध्यमातून ही पूजा होत असते. नंतर 11 तारखेला आमच्याकडे सकाळी 11:30 पासून म्हणजे सकाळी 8 पासून आमच्याकडे कलाविद सगळं तालुक्यात जेवढे मी आमचे संघ आहेत भजनी मंडळी आहेत त्यांचं जे कला आहेत ते सगळे येतात आणि नोंद करतात. आणि 11-11:30ला मी ध्वजारोहण करतो, जगदंबेचा ध्वजारोहण करतो आणि शिवाला महाराजांचं ध्वजारोहण करतो. त्याच्यानंतर मग ह्या प्रोग्रामला आमचे आता रामराव महाराज गेल्यानंतर त्यांच्या जागेवरती समाज धर्मगुरू बापूसिंग महाराज हे या प्रोग्रामला उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर माझ्या तालुक्यातील काही मोठे संत महाराज बापूसिंग, नंतर आमचे भालकीचे बसवंत पटदेवरू यांचा पण या 11 तारखेला आगमन होणार आहे. शिवानंद शिवाचार्य तमलूर यांचा पण आगमन होणार आहे. शिवनेश्वर शिवाचार्य हळगापूर यांचा पण इथे उपस्थित राहणार आहेत. गुरुबसवा पटदेवरू भालकी यांचा पण इथे उपस्थित राहणार आहे. सिद्धलिंग महास्वामी ठाणा कुशमुख हे सुद्धा इथे येऊन प्रबोधन करणार आहेत. शंभुलिंग शिवाचार्य डोनगाव हेही मला माहिती आहे इथे उद्गारात तेही त्यांचंही ते आगमन होऊन तेही आशीर्वाद करणार आहेत. चंद्रशेखर शिवाचार्य उडपळी यांचा बी उपस्थित राहणार आहे. मुरली महाराज रक्षाळके यांचेही आमच्या यात्रेमध्ये आशीर्वाद होणार आहे. ताई महादेवी अम्मा संगम यांचा पण आहे. समाजाचे झापा महाराज, गोविंद महाराज आणि विशेष करून आमचे शेजारचे निवडून आलेले खेड मतदारसंघाचे गुंजार नेते आणि हॅट्रिक झालेले डॉ. तुषार राठोड यांना बी मी आमंत्रित केलेलं आहे. आणि नंतर आमच्या जिल्ह्यात सगळे प्रतिनिधी मुखंड सगळे येणार आहेत. आणि हे विशेष करून कुस्तीचा आखाडा कुस्ती या कुस्तीसाठी पुण्याहून सोलापूर, कोल्हापूर, खरं म्हणतं त्यांचंच मला गेल्यावर ते सांगितलं होतं, सब आप बुला रहे हैं लेकिन आपको पेपर में ऐड नहीं आ रहा है, इसलिए बाजू में आपके शेजार में उदगीर है, वहाँ जाके प्लेसमेंट करो. त्यांच्याच त्यांना मी सांगितलं ऑलरेडी मी करूंगा. विशेष कुस्ती पहिली बक्षीस 11,000 आहे, दुसरी बक्षीस 7,000 आहे, बाकीचे 5,000ची कुस्ती होतात, 3,000चे होतात, 2,000चे होतात. आणि ह्याचं कारण एकच आहे की हे जे आपले जुने खेळ आहेत हे टिकले पाहिजे. आणि काही आमचे आता इकडून कर्नाटकमधून काही तंडाने म्हणजे विशेष असं रायचूरहून कला पद्धती 2 दंड येणार आहेत. त्यानंतर त्याचं काय म्हणतात आमच्या भाषेमध्ये टीम अकलुवेशा विग्रिगाशे शहापूरहून मोठी टीम येणार आहे. त्यानंतर बरोरून टीम येणार आहे. नंतर बळ्ळारीहून टीम येणार आहे, त्यात चुटकी बसवणार. त्यानंतर आमचा खास एक माणूस बसवराज मयुरी म्हणून आहे, ते नृत्य करणारा तो येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, कलादंड, जानपद, गाणे, नृत्य, भक्तिगीते, कोलाटा, भजन आणि कीर्तन असतात, लोकगीते, असे अनेक प्रकारचे इथे आयोजन केलेलं आहे. मी तुमच्या माध्यमातून, कारण उदगीर हा माझा शेजारचा तालुका असल्यामुळे तुमचा आमचा खूप जवळ संपर्क आहे, त्यासाठी हा प्रेस मीट मी करत आहे. आपल्या उदगीर तालुक्याचे सगळे आणि आमच्या देवीचं नाव आहे इच्छापूर्ती माता जगदंबा. मी आता विधायक आहे. सगळे म्हणतात अन्नदात्याला अन्न म्हणतात, पण मी त्याला साक्षी आहे
मी जेव्हा मी माझ्या संकट आला तर मी स्वतः जाऊन अभिषेक करून जातो आणि कुठे आतापर्यंत कुठल्याही कामाचा पिछा झाला नाही, कुठल्याही कामात अपयश झाला नाही, म्हणून मी साक्षी आहे. आणि असे अनेक ज्याला मुलं होत नाही असे अनेक लोक नोकरी म्हणजे काही काही लोकांची भावना असते देवीमध्ये असे अनेक भक्त येतात. आणि आता जे गेल्या वर्षी ज्याने नमस्कार केलाय ज्याने जे सांगितलंय चोळी नारळ कुंकू हळद घेऊन येतो याची घेऊन येतो आणि तो असं घेऊन येणार नाही. माणूस स्वार्थी आहे असं घेऊन येत नाही, काहीतरी चमत्कार झाला तर घेऊन येतात. आणि असं माझी आई त्या नावाचंच आहे तिच्या पुत्री माताच्या तर चमत्कार एवढा आहे की असे अनेक आता 10 तारखेपासून अशी रांग लागते सगळे आया बहिणी असे अनेक येतात. त्यामुळे मी विधायक म्हणून त्याच्यावरती जास्त बोलणार नाही, पण मसाचा अनुभव आहे की या माझ्या मंदिरामध्ये त्यावेळेला जर मी असं मोठासा मंदिर बांधलं त्यावेळेला 2007ला असं त्यावेळेला आमदार नव्हतो त्यावेळेला मंदिर बांधलेलं आहे. पण त्याची असा एवढा प्रसार झालेला आहे सगळ्या मुखेड तालुक्यातले जोतगीर तालुक्याचे विचारतंड्याचे लोक देगलूरचे अनेगावचे सगळे आणि येतात. मंगळवारी एवढी गर्दी असते, रविवारी गर्दी असते संपूर्ण. त्यासाठी तुमच्या माध्यमातून परत तसंच विचार व्हावा. आणि विशेष करून कुस्तीचा जो आखाडा मी केलेला आहे खूप मोठा आखाडा आहे, आपण पण त्यात विषय व्हावा अशी मी आपल्याला निमंत्रण देतो. आणि परत एकदा माझ्या तालुक्याचा विकास व्हावा, माझ्या तालुक्यावर आहे जगदंबेची प्रतिमा आशीर्वाद राहावा आणि माझ्या लोकांना शेतकऱ्यांना एज्युकेशन सगळं चांगलं व्हावं असं म्हणून मी प्रत्येक वर्षी होम हवन करत असतो. आणि माझा ह्या वर्षी पण जोरात हे असे आमचे महाराज देणार आहेत त्याला फोटो तुमचे रामरामात म्हणले होते ते सेकंड पौरा होईल प्रभू, जागा खूप चांगली जागा आहे आणि सेकंड पौरा होईल त्यांचा उद्गार होता. आणि प्रत्येक वर्षी आमचे राठोड साहेब बी येत असतात म्हणून त्यांना सांगितलं जबाबदारी आज. सर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुमचा किती दिवस चालतोय? हा माझा कार्यक्रम 3 दिवस चालतो, 10 तारीख 11 तारीख आणि 12 तारीख. 10 तारखेला म्हणलं मी पूजा होम हवन यज्ञ पूर्ण 7 ब्राह्मण असतात, 5-7 ब्राह्मण. आणि 11 तारखेला तालुक्यातले सगळे कला जवळजवळ 250-300 असे संघ असतात, तबला वाजवणारे, कोलाटा करणारे, कलाप्रसंग करणारे. आता रायचूर कलबुर्गी कल्याण कर्नाटक यादगिरीहून असे 5 तंडे आहेत मोठमोठे, ते त्यांचा कलाप्रसंग करतात, ते प्रोग्राम होतो. त्याच्यानंतर रात्री आमच्या समाजाचं भजन होतो. आमच्या समाजाचे मोठमोठे लोक आहेत त्यांचं भजन होतं, भजन कीर्तन रात्री संस्कृती कला वेशभूषा आमच्या सगळ्या प्रकारच्या पदा होत असतो. रात्री आमच्या समाजाचा भजन होतो आणि त्याला 3 दिवस भरपूर जवळजवळ 30 ते 40 हजार लोक येतात. 30 ते 40 हजारच्या आसपास लोक येत असतात. त्यासाठी 11 तारखेला रात्री समाजाचा भागवण होतो. 11ला सकाळी पूर्ण जिल्हा कल्याण कर्नाटक सगळे ते प्रोग्राम होतो. याची व्यवस्था तुम्ही कसं करता, कशा पद्धतीने व्यवस्था करता त्या ठिकाणी? इच्छापूर्ती माझा जगदंबा ट्रस्ट कडून आणि माझ्या कंपनीकडून व्यवस्था करतात. सगळे आमचे 15 तांडे आहेत. 15 तांड्याचे लोक स्वयं स्वतः त्यांनी कोणी जेवण दिलेलं आहे, कोणी झाडूची व्यवस्था केलेली आहे, कोणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कोणी गाडीची बघायची व्यवस्था केलेली आहे, पार्किंग बघतो कोणी. म्हणजे असं अनेक जे आमचे देवीचे भक्त आहेत ज्यांना इच्छा पूर्ण झालेली आहे, ज्यांना देवीचे आशीर्वाद मिळाले असे अनेक लोक आहेत. स्वतः येऊन श्रम करतात, कोणी आनंदानं करतो, कोणी जेव वाढतो, कोणी म्हणजे असे खूप असं करतात. म्हणजे आमच्या 15 तांड्याचे लोक खूप तिकडे त्यांचं पूर्ण जवळजवळ 2000 लोक असतात, ते सगळं सेवक असतात. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भक्तांना अन्नदान वगैरे सगळ्या प्रसादाची व्यवस्था असते. आणि असे आमचे सगळे ट्रस्टकडे असे आनंदाने असे लोक असतात. काही असे कुठल्याही प्रकारचा होणे म्हणून सगळं पोलीस व्यवस्था असते. म्हणजे असं कुस्ती तर खूप मोठी असते. मला वाटतं तालुक्यात तेवढं कुस्ती चांगल्या मला वाटतं इथे बी 11,000 पक्षी नसत, पण मी 11,000 ट्रस्ट करून अशा प्रकारे खूप मोठं नियोजन भव्य दिव्य असं आईचं मी करत असतो.
ही जी यात्रा जी भरती ही यात्रा तुम्हाला कर्नाटक सरकारकडून ह्याच्याकडे काही निधी आहे का तुम्ही वैयक्तिक हे सगळं करता? नाही, निधी कर्नाटक कल्चरमधून मिळत असते. मी अप्लाय केलेला आहे. थोडंफार 4-5 लाख मिळत असतात. यावेळेला मी अप्लाय केल्यामुळे मिळालं नाही, पण मी ट्रस्ट आहे माझी इच्छापूर्ती ट्रस्टकडून करतो. माझी कंपनी ग्रुप भेट त्याकडून करतो. बाकी आमचे लोक सगळे हातभार लावतात. सगळे मी म्हणलं ना, आता माझ्या हिशोबाने कमसे कम 50-60 असे बायलेकी आहेत की ज्यांचं काम झालेलं आहे. त्यांच्याकडून सगळं देणगी असेल, त्यांचं साड्या काय असेल ते सगळं करतात. म्हणजे जास्त करून भक्त मंडळी ज्या माता जगदंबाने त्यांना प्रसन्न झाली अशा अनेक भक्त मंडळी आहेत. त्यांचा श्रम असतो, त्यांचं योगदान असतो, त्यांचं दान धर्म सगळं असतो. याची रूपरेषा करत असतो, पुढचं प्लॅन करत असतो. गाडी पार्किंग कुठे होणार, भरून आणणार कोण, एंट्री कोण करणार, सगळी व्यवस्था असते. त्यामुळे संपूर्ण अधिकारी, पूर्ण व्यवस्था सरकार पण आम्हाला सपोर्ट